12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजेच दक्षिण भारतातील रामेश्वरम स्वामी मंदिर। हे मंदिर तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम इथल्या पंबन बेटाच्या समुद्र किनाऱ्याजवळ वसलेलं आहे। हे मंदिर 4 धाम यात्रेपैकी एक महत्वाचं असं धाम आहे। हिंदू धर्मात या देवस्थानाला खूप जास्त असं महत्व आहे। हे शिवलिंग राम आणि शिव यांच्याशी संबंधित आहे, म्हणूनच याला रामेश्वरम असं नाव पडलंय। रामाचा ईश्वर अर्थातच रामेश्वरम। या मंदिराचं प्रांगण अतिशय भव्य आणि सुंदर आहे। या मंदिरात 22 पवित्र कुंड आहेत। प्रत्येक कुंडाचे पाणी वेगवेगळ्या चवीचं आणि गुणधर्माचं आहे असं मानलं जातं। दर्शनापूर्वी या कुंडात स्नान करणे शुभ मानले जाते। मंदिराजवळील समुद्राला अग्नितीर्थ असं म्हणतात। येथे स्नान केल्याने पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे। मंदिराची रचना पारंपरिक दक्षिण भारतीय अर्थातच द्रविड शैलीत असून उंच गोपुरम भव्य आहेत। रामेश्वरम मध्ये राम सेतू असल्याचीही श्रद्धा आहे, जिथून श्रीरामांनी लंकेकडे जाण्याचा मार्ग तयार केला होता। मंदिराचं विशेष जाणून घेतल्यानंतर आता या ज्योतिर्लिंगाची नेमकी पौराणिक कथा काय आहे चला जाणून घेऊया। ही कथा आहे रामायणातील। रामायणानुसार राम यांनी लंकेच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी येथे भगवान शिवांची पूजा केली होती। श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर ब्राह्मण हत्या दोष दूर करण्यासाठी शिवपूजा करण्याचं ठरवलं। त्यांनी हनुमान यांना काशीहून शिवलिंग आणायला पाठवलं, पण वेळ निघून जात असल्यामुळे सीतेनेच वाळूचं शिवलिंग तयार केलं। त्या शिवलिंगाची पूजा करून श्रीरामांनी दोषमुक्ती मिळवली। हेच शिवलिंग रामनाथ स्वामी ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झालं। हनुमान परत आल्यावरती त्यांना दुःख झालं की त्यांच्या आणलेल्या शिवलिंगाऐवजी दुसरं शिवलिंग पूजलं गेलंय। तेव्हा श्रीरामांनी त्यांना शांत करून सांगितलं की तू आणलेलं शिवलिंगही येथेच स्थापित केलं जाईल। म्हणूनच इथे 2 शिवलिंगांचं महत्व सांगितलं जातं। एक शिवलिंग रामलिंग म्हणून ओळखलं जातं, जे माता सीतेने वाळूपासून तयार केलं, तर दुसरं शिवलिंग हे हनुमान लिंग म्हणून ओळखलं जातं। रामेश्वरम हे श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचा सुंदर असा संगम आहे। ज्योतिर्लिंगाला भेट दिल्यामुळे मनशांती आणि आध्यात्मिक समाधान मिळतं, शिवाय पापमोचन अशी देखील या ज्योतिर्लिंगाची ओळख आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। याशिवाय मला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका।